चला पुढचा प्रश्न बघा आता काय दिलेलं तर पुढच्या याच्यात काय विचारलं रे, चूज द मोस्ट अप्रोप्राइट. काय विचारलं, चूज द मोस्ट अप्रोप्राइट मीनिंग ऑफ द फॉलोइंग. आता मीनिंग म्हणजे काय, मीनिंग म्हणजे काय याचा अर्थ शोधायचा आहे. खाली एक शब्द दिलेला आहे त्या शब्दाचा अर्थ शोधा. म्हणजे सिमिलर शब्द ओळखणे किंवा आपलं ज्याला सिनोनिम्स आपण म्हणतो, सिनोनिम म्हणजे समानार्थी. कधी कधी काय विचारणार रे, कधी कधी आपल्याला विचारतील की सिनोनिम, खालील शब्दाचा सिनोनिम सांगा, अँटोनिम सांगा. कधी काय विचारेल की अप्रोप्राइट मिनिंग सांगा, म्हणजे योग्य प्रकारचा अर्थ सांगा खालील शब्दाचा. आता खाली शब्द काय दिला रे, रिसेड्स. हे शब्द काय करत असतं टीसीएस, तेच शब्द ऑप्शन मधले शब्द असे विचारत असतात. आता शब्दसाठा खूप मोठा आहे, विचारणार काय, येणार काय, कोणते शब्द ते सुद्धा आपल्याला या प्रश्नपत्रिकामधून कळत असतं की जर ह्या प्रश्नपत्रिकामध्ये अशा प्रकारचा आला तर मग दुसऱ्या प्रश्नपत्रिकामध्ये त्याचा काय संबंध होता. या अभ्यास केल्यानंतर कळणार, अनालिसिस केल्यानंतरच आपल्याला कळणार. मग आता रिसेट्स हा शब्द दिला, याच्याच रिलेटेड मध्ये काय करणार, ते शब्द दुसऱ्या प्रश्नपत्रिकामध्ये टाकणार. ओके, आता रिसेट्स या शब्दाचा अर्थ काय होतो, रिसेट्स म्हणजे कमी होणे. म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन मध्ये असा एक शब्द बघितलाय की त्याचा अर्थ कमी होणे असा पाहिजे, कारण की आपल्याला काय सांगितले मीनिंग. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. कधी कधी अँटोनिम विचारलेला असतो, विरुद्धार्थी, मग आपण समानार्थीच करतो कधी कधी. इथं काय विचारलं रे, अप्रोप्राइट मीनिंग म्हणजे समानार्थी. रिसेट्स म्हणजे काय, रिसेट्स या शब्दाचा अर्थ होतो कमी होणे. आता खाली ऑप्शन बघू आपण. आता स्वेल्स, त्याच्यानंतर इंटेन्सिफाईज, डिमिशेस, बरोबर. आता इथे जर आपण बघितलं इन्क्रीजेस की इंटेन्सिफाईज हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतं रे, तीव्र, तीव्र किंवा गंभीर, तीव्र किंवा गंभीर होणं. गंभीर होणं म्हणजे एकदम असं हे होणं जास्त, बरोबर आहे की नाही. गंभीर होणं, एखाद्या दिवशी चिंतेत पडणं, त्याला म्हणत असत्या इंटेन्सिफाईज. त्याच्यानंतर डिमिशेस, डिमिशेसचा अर्थ सुद्धा काय होतो, कमी होणे, कमी होणे. त्याच्यानंतर दिलेलं आहे इन्क्रीज. इन्क्रीज म्हणजे काय रे, वाढणे. इन्क्रीज म्हणजे काय, वाढणे. आणि स्वेल्स, स्वेल्स म्हणजे सुद्धा काय, वाढणे. समजलं. मग कोणता आपला जो की अप्रोप्राइट ऑप्शन आहे, आपलं जे काही अप्रोप्राइट ऑप्शन आहे ते काय उरलं रे, आपलं जे काही आहे अप्रोप्राइट ऑप्शन उरलं डिमिशेस. म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द शोधणे. कशाचा, स्वेल्स म्हणजे वाढणे, इन्क्रीजेस म्हणजे वाढणे, याचा विरुद्धार्थी झाला. पण आपल्याला विचारलं काय, सिनोनिम समानार्थी म्हणजेच काय, इंटेन्सिफाईज म्हणजे गंभीर, गंभीर होणे इंका नाही. त्याच्यानंतर डिमिशेस म्हणजे कमी होणे. म्हणजे आपले हे दोन्ही ऑप्शन आहे ते बरोबर जुळत्या, बरोबर मिळत्या. म्हणजे रिसेट्स म्हणजे कमी होणं, डिमिशेस म्हणजे कमी होणं. समानार्थी शब्द मराठी सारखं जे शोध नाही फक्त, सोपं असतं. चला पुढे बघा. पुढचा प्रश्न बघा काय दिला तर आता, चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर. लॉजिकल ऑर्डर आलं किंवा अशा प्रकारचं आलं, सोपं आहे, साधं आहे, त्याला पॅराजंबड म्हणत असत्या. काय म्हणत असत्या, पॅराजंबड. पॅराजंबड म्हणजे पॅराजंबलचा अर्थ होतो की वाक्य सिंक्वेन्सनं लावणं. किंवा एखादे वाक्य दिलेले असले 4-5, त्याच्यापासून तुम्हाला सांगितलं पॅसेज तयार करा, उतारा तयार करा. म्हणजे ते वाक्य आपल्याला एका खाली एक व्यवस्थित लावायला लागतात, लॉजिकल ऑर्डरनं लावायचे असतात. आता तेच वाक्य लावायचे लॉजिकल ऑर्डरनं सांगितलं, खाली काही वाक्य दिले लॉजिकल ऑर्डरनं लावा म्हणे. कशा प्रकारे लावणार नाही, फोर गिवन टू चॉईस द कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स, की आपल्याला फक्त वर्ड दिलेले छोटे छोटे, त्याचं एक वाक्य तयार करणं चांगलं. चला मग स्टार्टिंग कशाने होईल रे, कधी लक्ष द्यायचं, इथे पाहायचं सी ऑप्शन, सी ऑप्शन, ए सी सी ए असे ऑप्शन दिलेले. एक तर ए न स्टार्टिंग होईल किंवा सी न स्टार्टिंग होईल. मग ए कडे जाऊ, सी कडे जाऊ, मी अ माय अ. आता आपल्याला एवढं लॉजिक आपल्याला माहिती असतं, कधी वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं होत असते. कशाने होत असते, कॅपिटल लेटरनं होत असते. मग सगळ्या वाक्यामध्ये कॅपिटल लेटर कुठे आहे रे, इथे कॅपिटल लेटरनं, बरोबर नाही. जो मोठा लेटर त्यानं, एम मोठा आहे सगळ्यापेक्षा, म्हणजे स्टार्टिंग कशाने होणार आहे रे, वाक्याची सुरुवात होणार आहे सी ने, बरोबर का. मग इथं काय करायचं, इसको भूल जाओ, इसको भी भूल जाओ, उरले फक्त दोन, बी आणि सी. आता स्टार्टिंग केली मी यानं, कशानं, माय पॅरेंट्स, माय पॅरेंट्स, माय पॅरेंट्स गिफ्टेड, माय पॅरेंट्स गिफ्टेड म्हणजेच काय रे, माझ्या आई वडिलांनी, माझ्या पॅरेंट्सनी, माझ्या पालकांनी काय केलं, गिफ्टेड, बक्षीस दिलं, मला काहीतरी भेट दिली. पुढे आता बरोबर, काय भेट दिली, काय भेट दिली रे, अ पपीन, कोणाला दिली, माय पॅरेंट्स गिफ्टेड, माझ्या वडिलांनी भेट दिली, पण कोणाला. पुढे काय येणार, ज्याला दिली तो येणार, म्हणजे मी येणार, मी हे 2 नंबरला येणार, बरोबर, हे 1 नंबरला येणार. काय आलं, सीए आलं, लगेच आपलं उत्तर आलं. दुसरीकडे सीए का कुठं, हे पुढं करत बसायची,
जास्त डोकं लावत बसायची, स्वतःचा हुशारपणा दाखवायची गरज आहे का? नाही. कशामुळं? कारण आपल्याकडे वेळ कमी असतो, बरोबर की नाही? आपल्याला आपला वेळ वाचवायचा आहे आणि जास्त कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे. एखादा प्रश्न राहायला नको, घरी आल्यानंतर हे सोडवत बसायचं परत परत. ओके, म्हणजे हे आपलं उत्तर येणार आहे. पण इथं आपण प्रॅक्टिस बघतोय, क्वेश्चन पेपर सगळं बघू. माय पॅरेंट्स गिफ्टेड मी अ, बरोबर नाही? माझ्या आई वडिलांनी मला एक भेटवस्तू दिली. पुढं काय दिली मग ती? पप्पी. पप्पी म्हणजे काय रे? पप्पी म्हणजे काय? पप्पी दिली का? पप्पी. पप्पी हे कुत्र्याचं नाव असू शकतं, प्राण्याचं नाव असू शकतं, एखादा पाळीव प्राणी आहे त्याचं नाव असतंच आपल्याकडे शहरामध्ये. ग्रामीण भागामध्ये आपण त्याला कुत्रच म्हणतो, बरोबर की नाही? इकडे काय असतं? पप्पी, बरोबर आहे की नाही? काहीतरी इंग्लिश नाव ठेवत्या, काही लकी ठेवत्या, बरोबर की नाही? असं. माय पॅरेंट्स गिफ्टेड मी अ पप्पी, की माझ्या आई वडिलांनी मला एक पप्पी गिफ्ट केला. पप्पी म्हणजे कुत्र्याला पप्पी म्हणत असतं, तो पप्पी, बरोबर नाही? छोटस पिल्लू गिफ्ट केलं, मला भेट म्हणून दिलं. ओके, 3 आले. आता काय आलं? CBD. CBD आलं. आता लगेच पुढे कळतंय त्या सिक्वेन्सने जायचं. E फॉर माय बर्थडे. माय पॅरेंट्स गिफ्टेड मी अ लिटल क्यूट लिटल, बरोबर की नाही? CAB. ओके, इथं काय राहिलं आपलं? माझ्या आई वडिलांनी मला गिफ्ट दिलं. काय गिफ्ट दिलं? अ क्यूट लिटल. हे लिहायचं राहिलं होतं आपलं, क्यूट लिटर. त्याच्या अगोदर क्यूट लिटल येणार, म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला क्यूट म्हणजे काय रे? क्यूट लिटल म्हणजे खूप छान, सुंदर, एकदम क्यूट आहे. आपण म्हणतो दिसायला क्यूट आहे, बरोबर की नाही? एकदम क्यूट काय दिला? एक क्यूट भेट दिलं. काय? पप्पी. माझ्या आई वडिलांनी मला एक क्यूट लिटल पप्पी म्हणजे एक छोटस कुत्र्याचं एकदम छान गोंडस पिल्लू भेट म्हणून दिलं. मग कशासाठी दिलं भेट? कशावर भेट दिलं? हिचा काय नंबर आला तेव्हा भेट दिलं का? हिनं कोणता तरी काहीतरी डोंगर सर केला त्याच्यासाठी दिलं. मग कशासाठी दिलं? फॉर माय बर्थडे. कशासाठी दिलं? बर्थडे साठी. बर्थडे गिफ्ट फॉर माय बर्थडे. माझ्या आई वडिलांनी एक छोटस कुत्र्याचं पिल्लू, ज्याला मी पप्पी म्हणत असतो, ज्याला मी पप्पी म्हणत असते प्रेमानं, आनंदानं, बरोबर? ते मला काय दिलं? ते मला भेट म्हणून दिलं माझ्या बर्थडेला. बर्थडे गिफ्ट दिलं. ओके, समजलं? अशी सिक्वेन्स येणार. काय सिक्वेन्स येणार? CABD. लगेच कळतं. कधी लक्षात ठेवायचं? वाक्याची सुरुवात मोठ्या लेटरनं होत असते. एखाद्या वाक्यामध्ये असा छोटा वाय आला तो नसतो, हे चुकीचं असतं. कधी वाक्यामध्ये आय जर स्वतंत्र वापरायचा असला तर आय असा वापरत असता, कॅपिटल. कधी स्वतंत्र वापरायचा असला एकटा असतो. ओके, लगेच कळतं, सोपं असतं. चला पुढचा प्रश्न बघा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द बिलो क्वाटेड आयटम टू द बिलो ऑप्शन्स. काय सांगितलं आता? की खाली छोटस एक ऍडम दिलेला आहे, म्हणजे एक वाक्यप्रचार दिलेला आहे, बरोबर की नाही? काय दिलेला आहे? एक वाक्यप्रचार दिलेला आहे. खाली एक वाक्यप्रचार दिलेला आहे, त्याचा अर्थ खालच्या याच्यामधला लावून बघा, संबंधित अर्थ आम्हाला सांगा. आपण जर बघितलं आता, वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय रे? एखाद्या चंद्रामध्ये छोटस काहीतरी असणं, क्वचित काहीतरी असणं. कशामध्ये? म्हणजे चंद्रामध्ये काहीतरी. आपण चंद्र बघतो, चंद्रामध्ये आपल्याला छोटस झाड दिसतं, काहीतरी दिसतं, बरोबर नाही? छोटस काहीतरी दिसतं. मग चंद्रामध्ये क्वचित काहीतरी असणे म्हणजेच काय? त्याला काय म्हणतो आपण? क्वचित काहीतरी, छोटेसे, रेअरली. म्हणजे याचं काय असणार आहे उत्तर? याचं उत्तर असणार रेअरली. रेअरलीचा अर्थ काय होतो? क्वचितच, कुठंतरी, थोडस, दर्शक, बरोबर की नाही? मग काहीतरी एका चंद्रामध्ये छोटस काहीतरी असणं म्हणजे रेअरली असणं, बरोबर? नेवर म्हणजे रे? नेवर या शब्दाचा अर्थ होतो कधीच नाही. इथं काय विचारलं? वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काहीतरी आहे पण काहीच नाही, असं आहे का? नाही. त्याच्यानंतर रेग्युलरली म्हणजे नेहमी किंवा नियमित, ज्याला आपण म्हणतो नेहमी, नियमित. रेग्युलरली, नियमित, बरोबर की नाही? नेहमी म्हणा किंवा नियमित म्हणा. हे येणार का रे? हे सुद्धा येणार नाही, बरोबर की नाही? कारण की वन्स छोटस, थोडस, बरोबर. त्याच्यानंतर फ्रिक्वेंटली म्हणजे काय रे? वारंवार किंवा परत गाडी चालणं. मग तसं दिलेलं आहे का? नाही, रेअरली दिलेलं आहे काहीतरी एका मून मध्ये. आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. काय येणार? रेअरली म्हणजे क्वचितच. चला पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट व्हर्ब. एकाच प्रश्नपत्रिकावरती व्हर्ब मध्ये किंवा व्हर्ब या टॉपिक वरती तिसरा प्रश्न आहे. आता कळालं का नाही? मग हे केव्हा कळणार? ज्यावेळेस प्रश्नपत्रिका अनालिसिस करणार
त्यावेळेस करणार की प्रश्न कशावर विचारतात, कोणत्या पद्धतीने विचारणार. आता मला कळालं की व्हर्ब वरती सलग तिसरा प्रश्न आहे. मग 3 क्वेश्चन 15 पैकी जर व्हर्ब वरती विचारत असन, क्रियापदावरती विचारत असन, मी काय करन, क्रियापद असं पूर्ण डोक्यामध्ये सर्व याच्यामध्ये काय करून घेईन, फिट्ट बसवून घेईन, जेणेकरून काय होईल लगेच म्हणजे हे 3 क्वेश्चन आहे, 3 2 6 सोपे सोपे प्रश्न विचारतात. 2-3 लेक्चर मध्ये तुमचा व्हर्ब चॅप्टर क्लिअर होऊन जाईल. कळतंय का नाही, समजतंय का नाही, सोपं आहे का नाही. ओके, चला पुढं काय करणार रे, व्हर्ब भरणे. इथे रिकामी जागा दिलेली आहे, त्या रिकाम्या जागामध्ये कोणतं क्रियापद बरोबर बसेल ते ओळखा. मग बघा आता, इट इज व्हेरी कोल्ड टुडे, एक वाक्य दिलेलं आहे, दुसरं वाक्य सुरू झालं. इट इज व्हेरी कोल्ड टुडे म्हणजे काय, आज खूप थंडी आहे, आज खूप थंड वातावरण आहे किंवा थंडी आहे, आज खूप थंडी आहे, आज खूप थंडी आहे किंवा थंड वातावरण आहे. देन यू शुल्ड, यू शुल्ड म्हणजे काय रे, म्हणून तुला, बरोबर नाही, तुला विअर युअर कोट, म्हणून तू काय कर, विअर युअर कोट म्हणजे तुझा जो काही कोट आहे, तुझं जे काही जॉकेट आहे, तुझं जे शोल्डर आहे ते घालून घे, थंडी आहे म्हणून. मग इथं काय येणार रे, इथे येणार विअर, बरोबर की नाही. आज खूप थंडी आहे, यू शुड विअर युअर कोट, तुला तुझं कोट घालायला पाहिजे, बरोबर की नाही. तुला तुझं कोट किंवा जॉकेट म्हणू आपण, कोट जॉकेट घालायला हवं, घालायला पाहिजे किंवा घालायला हवं. ओके, आज खूप थंडी आहे त्या कारणामुळे तुझं जे काही जॉकेट आहे ते तू घालायला पाहिजे. मग इथं विअर आला, आता काय आलं, विअर. मग सर इथं बी ओवर कोणी आलं, आता ओवर येणारच नाही. ओवर शब्दाचा याचा काही संबंध आहे का, घालणे आपल्याला, बरोबर नाही. विअर, विअर म्हणजे काय, घालणे, विअर करणे, कपडे घालणे, त्याच्यासाठी कोट घालणे, आपण विअर वापरत असतो. इथं गेलंच, विअर्स येणार का, नाही, यस लागत नसतं शुड नंतर, यू शुड विअर्स असं येणार नाही, बरोबर नाही. जर ही असतं कशी असतं त्यावेळेला विअर बरोबर येणार, विअरिंग कोण येणार नाही रे. शुल्ड सोबत, शुल्ड याच्यासोबत लगेच तुम्हाला वापर नाही, कधी लक्षात ठेवायचं, स्ट्रक्चर असतं शुल्ड च्या नंतर लगेच V1 येत असतो, शुल्ड प्लस V1. शुल्ड हे जे काही आपलं जे काही वर्ब आहे, बरोबर नाही, ज्याला आपण काय म्हणत असतो, हेल्पिंग वर्ब म्हणत असतो, बरोबर नाही, किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणत असतो. ऑक्झिलरी क्रियापद जे काही शुल्ड आहे, सपोर्टिंग आहे क्रियापद, की त्या क्रियापदाच्या लगेचच नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं, मेन क्रियापदाचं पहिलं रूप. मग आता इथं विअरिंग केव्हा येईन रे, ज्यावेळेस शुल्ड नंतर बी दिलेलं असन, म्हणजे असं असन, शुल्ड SHULD, शुल्ड बी विअरिंग, शुल्ड बी विअरिंग. आता बरोबर असणार आहे शुल्ड बी विअरिंग, पण इथं बी दिलेलं आहे का नाही, डायरेक्ट शुल्ड दिलेले, त्याच्यानंतर काय येणार मग, वेअर येणार. जर इथं वेअरिंगच्या अगोदर बी असतं तर हे ऑप्शन सुद्धा बरोबर असतं, पण दिलेलं आहे का, नाही. मग आपलं उत्तर काय झालं, आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3, काय आलं, विअर. समजलं. पुढं आता हे बघा, चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड ऑफ द गिवन वर्ड सेंटेन्स फ्रेज. खाली काहीतरी सेंटेन्स दिला किंवा फ्रेज दिला किंवा एखादं छोटं सेंटेन्स आहे, वाक्य काय जे म्हणा, बरोबर, तिथं दिलेले काय करा म्हणे, खाली 4 ऑप्शन दिलेले, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखा शब्द आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखा प्रश्न आहे. वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजेच काय रे, एक वाक्य दिलेलं असतो त्याच्यासाठी एकच शब्द, एक वाक्य दिलेलं असतं त्या वाक्यासाठी एकच शब्द वापरणं. आता जर आपण इकडे बघितलं, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस म्हणजेच काय रे, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस म्हणजे काय, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणं. वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास म्हणजे काय, त्या स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस म्हणजे वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास किंवा अभ्यास करणं. खाली ऑप्शन दिले, याच्यासारखा कोणता समानार्थी ते आपण बघू. तर अँथ्रोपॉलॉजी, ही जी लॉजी बीजी हे जे काय आला, आता हे शास्त्र असतं, ज्याच्यानंतर लॉजी हा शब्द लागला तो काहीतरी शास्त्र असतो, बरोबर की नाही. आता आपण जर इथं बघितलं, इथं काय रे, अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजीचा अर्थ काय होतो, इथं व्यवस्थित लिहून देतो, हे तुमचं क्लिअर झालं. चला इथं व्यवस्थित लिहून देत तुम्हाला. आता याचा अर्थ कळाल तुम्हाला, याचा अर्थ वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणं किंवा भाषा अभ्यास करणं. ओके, मग आता हे बघा, आता अँथ्रोपॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र. म्हणजेच काय रे, ज्याच्यामध्ये माणसाचा अभ्यास केला जातो, बरोबर, माणसांच्या वंशाचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणत असते अँथ्रोपॉलॉजी. त्याला काय म्हणते, अँथ्रोपॉलॉजी. मग तुम्हाला एखाद्या स्टडी ऑफ ह्युमन,
सांगा त्याच्यासाठी एक शब्द. त्याच्यासाठी शब्द काय येईल? त्याच्यासाठी शब्द येईल हा अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय? माणसाचा अभ्यास करण्याचे शास्त्र, मानव वंशशास्त्र. त्याच्यानंतर फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय रे? नावातच कळतं फिजिकल. आपण फिजिकल प्रॅक्टिस करत असतो, वनरक्षकसाठी आपल्याला करावंच लागणार ती चांगल्या प्रकारे एकदम. ओके, मग फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय? शरीरशास्त्र. शरीरशास्त्र ज्याच्यामध्ये शरीराचा अभ्यास केला जातो त्याला शरीरशास्त्र म्हणतात. द स्टडी ऑफ बॉडी. तुम्हाला विचारलं द स्टडी ऑफ बॉडी, इथं आलं म्हणजे एकाच प्रश्नामध्ये आपला 4-4, 5-5 प्रश्नाचा अभ्यास होत असतो स्पष्टीकरणातून, आणि हेच आपल्याला रिपीटेड घुमवून फिरून टाकत असते, हेच ते कळायला पाहिजे. ओके, म्हणजे याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार शरीरशास्त्र. बरोबर नाही? शरीराचा अभ्यास करणं त्याला म्हणत असते शरीरशास्त्र. सोपं आहे की नाही? साधं आहे की नाही? चला पुढं. पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी आणि फिलॉलॉजी. आता पॅथॉलॉजी म्हणजे काय रे? पॅथॉलॉजी म्हणजे रोग निदान शास्त्र. रोग निदान, हे लिहून घ्या, हे पाठ करून घ्या व्यवस्थित, त्यावेळेस समजतं. रोग निदान शास्त्र म्हणजेच काय? रोगांचा अभ्यास केला जातो त्याला म्हणत असत्या पॅथॉलॉजी. द स्टडी ऑफ डिसीज. रोगांचा अभ्यास करतात त्याला काय म्हणत्या? त्याला म्हणत असतात पॅथॉलॉजी. समजलं? सोपं आहे. आता शेवटचं एकच उरलं, तेच उत्तर असणार आहे. मग काय? फिलोलॉजी. फिलोलॉजी म्हणजे काय? भाषाशास्त्र. भाषाशास्त्र. समजलं का? म्हणजे ज्याच्यामध्ये भाषांचा अभ्यास केला जातो, लँग्वेजेसचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणत असत्या? फिलोलॉजी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 फिलोलॉजी. ज्याच्यामध्ये भाषेचा अभ्यास केला जातो तेच विचारलं. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस, भाषांचा वेगवेगळा अभ्यास म्हणजेच काय? फिलोलॉजी, भाषाशास्त्र. समजलंय का? समजतंय? सोपं आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारत्या. पुढच्या याच्यामध्ये काय देईन रे? पुढच्या प्रश्नपत्रिकामध्ये का आता वनरक्षक भरती येणार आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न देईन? हा शब्द देईन पॅथॉलॉजी किंवा अँथ्रोपॉलॉजी देईन. इथं वरती दिलेलं असं स्टडी ऑफ ह्युमन बिईंग्स. काय उत्तर येणार? अँथ्रोपॉलॉजी. बरोबर? समजलं? चला पुढचा प्रश्न बघा. हे बघा, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन एरर ॲज ऑप्शन दॅट कंटेन ॲज एरर इन स्पेलिंग. सगळ्यात महत्वाचं हे, बाकीकडे टाइमपास करत बसायचं नाही, लक्ष द्यायचं नाही, लक्ष इथे जायचं. काय दिलं? एरर इन स्पेलिंग. बाकीचं वाचत बिन बसायचं, डायरेक्ट वाक्याकडे यायचं. स्पेलिंग मध्ये एरर आहे म्हणे, खाली एक वाक्य दिलेलं आहे त्याच्या एखाद्या स्पेलिंग मध्ये एरर आहे. बघा मग आता स्पेलिंग कोण दिलं? द इन्व्हॉल्वमेंट. बरोबर आहे. द इन्व्हॉल्वमेंट ऑफ बिग. बरोबर की नाही? द इन्व्हॉल्वमेंट ऑफ बिग. त्याच्यानंतर बिझनेस. बिझनेस हा शब्द असा नसतोच. इन फेअर ट्रेड हॅज बोथ ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज. इथं आपण जर बिझनेस शब्द बघितला, बिझनेसची स्पेलिंग अशी असती. कशी असती? बिझनेस. बिझनेस म्हणजे काय रे? आपला बिझनेस, धंदा, काम धंदा. बरोबर की नाही? व्यवसाय. बिझनेस म्हणजे काय? आपला व्यवसाय. मग बिझनेसची स्पेलिंग अशी असती. इथं काय दिलं रे? BUSSINESS. असं ऑप्शन बघा. आता तसं ऑप्शन राहील का? नाही. ऑप्शन कसं राहणार? असंच. म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं कोणतं आहे? चुकीचं हे बिझनेस हा शब्द चुकीचा आहे त्याच्यामध्ये, तोच आपल्याला ओळखायचा होता. मग बिझनेस या शब्दाची स्पेलिंग अशी राहत असती. पण याने दिली कशी? BUSS वापरला, पण बिझनेस या शब्दामध्ये WS नसतो, फक्त एकच एक असतो. ते इथं दिलेलं आहे की बिझनेस हा शब्द कसा आहे? चुकीचा आहे. कारण इन्व्हॉल्वमेंट बरोबर आहे, नो इररचा विशेष नाही, कारण इरर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस सुद्धा बरोबर आहे, बाकीचे सगळे शब्द बरोबर आहे, फक्त बिझनेस हा शब्द चुकीचा आहे. समजलं? सोपं आहे. चला पुढं. थोडं पाणी पितो.